नमस्कार. स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये आणि माझ्या रेसिपी चॅनलमध्ये सुद्धा. ही नाचणीची भाकरी पहा ना, किती मऊ लुसलुशीत झाली आहे. नाचणीचे पदार्थ किंवा नाचणीची भाकरी खाण्याचे फायदे तर सगळ्यांनाच माहिती आहेत. नाचणी खाल्ल्यामुळे ना हाडे मजबूत होतात आणि हिमोग्लोबिनसुद्धा वाढते. पचनक्रिया सुधारून वजन नियंत्रणात राहते. नाचणी ही लोह आणि प्रथिनांचा चांगला स्रोतसुद्धा आहे. त्यामुळे आपण सर्वांनीच नाचणीचा वापर आपल्या आहारामध्ये नियमित ठेवला पाहिजे. नाचणी ही थंड प्रवृत्तीची आहे. अशा या बहुगुणी नाचणीची भाकरी कशी करायची ते आपण पाहूया. ही पहा, ही नाचणी ना अशी दिसते. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी. नाचणी ना बाजारातून आणली की थोडी अशी निवडून घ्यायची आहे. म्हणजे त्यामध्ये काही खडे वगैरे असतील तर ते निघून जातील. नंतर नाचणी गिरणीवरून किंवा घरघंटीवरून दळून आणायची आहे. नाचणी ही ग्लुटन फ्री असल्यामुळे त्या पिठाला चिकटपणा जास्त नसतो. त्यासाठी नाचणीचे पीठ आपल्याला केणवून घ्यायचे आहे. त्यासाठी कढईत इथे मी अर्धी वाटी पाणी टाकले आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घातले आहे. ही भाकरीची रेसिपी अगदी भरपूर टीप आणि ट्रिकसह सांगितली आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पहा. आणि जर का तुम्ही चॅनलवर प्रथमच रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता ह्या पाण्याला थोडी थोडी उकळी यायला लागली आहे. त्यामध्ये आता 1 वाटी नाचणीचे पीठ घालायचे आहे आणि व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. लागलं तर पाणी घालायचं आहे, पण एकदम पाणी घालायचं नाही. कारण नाचणी ही ग्लुटन फ्री असल्यामुळे त्यामध्ये पाणी जास्त सोक केले जात नाही. नाहीतर हे पीठ ना पातळ होऊ शकते. हे पहा, इथे आता थोडेसे पाणी लागणार आहे असे वाटते. त्यासाठी पुन्हा मी पाव वाटी पाणी घेतले आहे. आता हे पाणी यामध्ये घालूया आणि पुन्हा थोडंसं ढवळून घ्यायचं आहे. पुन्हा पाणी लागत आहे की नाही त्याचा अंदाज घेऊन नंतरच पाणी घालायचे आहे. हे पहा, आता पीठ ना बऱ्यापैकी ओलसर झाले आहे. असे पीठ केणवून घेतल्यामुळे पीठ छान चिकट येते आणि भाकरी पण लाटताना किंवा थापताना फाटत नाही. व्यवस्थित अशी थापली जाते. आता ह्या पिठाच्या कढईवर 2 मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बंद करून तसेच पीठ गार होऊ द्यायचे आहे. 5 ते 7 मिनिटांनी पीठ छान असे गार झाले आहे, तुम्ही पाहू शकता. आणि छान असे चिकटसुद्धा झाले आहे. आता या पिठाला थोडासा पाण्याचा हात लावून मस्त असं मळून घ्यायचं आहे. म्हणजे जे नवीन शिकणारे आहेत त्यांना तर अगदी उपयुक्त अशी ही भाकरीची रेसिपी आहे. या पद्धतीने भाकरी जर का तुम्ही केलीत ना तर अजिबात तुटणार नाही किंवा वातड चिवट अशी भाकरी होणार नाही. अगदी मऊसूत अशी भाकरी तयार होईल आणि ही भाकरी बराच वेळ मऊ लुसलुशीत अशी राहते. भाकरी थापून न घेता लाटणीने लाटून घेणार आहोत. त्यासाठी एक मीडियम साईजचा गोळा घेऊन त्याला थोडेसे पीठ लावून भाकरी अशी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे लाटून घ्यायची आहे. नाचणीच्या भाकरीला काही ठिकाणी रागी रोटी असे सुद्धा म्हणतात. असे नाचणीचे पीठ केणवल्यामुळे ना भाकरी लाटताना किंवा थापताना अजिबात फाटत नाही. अगदी व्यवस्थित लाटली जाते. अगदी नवीन शिकणारे असतील ना ते सुद्धा अगदी पहिल्याच प्रयत्नात ही भाकरी व्यवस्थित अशी करू शकतील. पहा, भाकरी किती पातळ लाटली गेली आहे. एवढी पातळ भाकरी ही लाटता येते. आता गॅसवरती तवा ठेवायचा आहे. इथे मी लोखंडी तवा ठेवला आहे आणि तवा तापल्यानंतर ही भाकरी तव्यावर घालायची आहे. 5 ते 6 सेकंद भाकरी अशीच तव्यावर ठेवायची आहे. त्यानंतर बोटाच्या साहाय्याने थोडे थोडे करून याच्यावर पाणी घालायचे आहे. आणखीन बोटाच्या साहाय्याने हे पाणी संपूर्ण भाकरीवर असे पसरवायचे आहे. संपूर्ण पाणी भाकरीला लागले पाहिजे. यावरील पाणी सुकले, भाकरी कोरडी झाली की भाकरी आपल्याला पलटी मारून घ्यायची आहे. हे करत असताना गॅस मात्र अगदी बारीक ठेवायचा आहे. इथे मी हातानेच पाणी लावलं आहे, पण तुम्ही या ठिकाणी कॉटनच्या कापडाचा पण वापर करू शकता. म्हणजे ना हात भाजणार नाही. आता 1 मिनिटभराने भाकरी तव्यापासून सुटली की भाकरी अशी उलाटण्याच्या साहाय्याने प्रेस करून भाकरी उलटी पलटी करून छान अशी भाजून घ्यायची आहे. पहा, भाकरी कशी फुलायला लागली आहे. मस्त अशी मऊ लुसलुशीत भाकरी ही तयार होते. आता दुसरी पण भाकरी मी तव्यावर घातली आहे. तीसुद्धा अशीच सुरुवातीला पाणी लावायचं आहे आणि पुन्हा भाकरी पलटी करून भाकरी छान अशी उलटी पुलटी करून शेकवून घ्यायची आहे. आणि हो, मगाशी सांगायचे राहून गेले, भाकरीच्या पिठामध्ये ना थोडेसे मीठसुद्धा घालायचे आहे. म्हणजे भाकरी चवीला अळणी लागणार नाही. एकदम मस्त अशी चवीला भाकरी लागेल.
म्हणजे 1 वाटी पीठ असेल ना, तर यामध्ये तुम्ही चिमूटभर मीठ घाला. आता एक गंमत म्हणजे ही भाकरी जर मुले खात नसतील ना, तर त्यांना सांगायचं की कॅडबरीची भाकरी केली आहे. मुलं अगदी आवडीने खातील, कारण ह्या भाकरीचा कलरसुद्धा कॅडबरीसारखाच दिसतो. आणि ही भाकरी ना लहान वाढत्या मुलांसाठी पण खूप अशी पौष्टिक आहे. कारण त्यांच्या हाडाच्या वाढीसाठी किंवा हिमोग्लोबिन वाढीसाठीसुद्धा ही भाकरी अगदी पौष्टिक आहे. त्यामुळे आपण मुलांना या भाकरीबरोबरच नाचणीपासून होणारे इतर अनेक पदार्थ आपण त्यांना करून देऊ शकतो. म्हणजे नाचणीपासून सूप करू शकतो, नाचणीपासून घावणे करू शकतो, नाचणीचे धिरडे करू शकतो किंवा नाचणीची इडलीसुद्धा करतात, नाचणीचे डोसेसुद्धा करतात. अशी ही नाचणीची भाकरी करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा. आणखी नाचणीपासून केलेला कोणता पदार्थ तुम्हाला मी केलेला आवडेल हे पण मला कमेंटमध्ये सांगा. हे पहा, दुसरी पण भाकरी आता छान अशी इथे भाजली गेली आहे. अशाच सर्व भाकऱ्या मी आता करून घेणार आहे. अशा ह्या बहुगुणी नाचणीपासून आणखीन पुढचा कोणता पदार्थ मी तुम्हाला करून दाखवलेला आवडेल हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा. या भाकरीला लागणारे सर्व साहित्य कॅप्शनमध्ये दिले आहे, नक्की चेक करा. आणि तुम्हीसुद्धा अशी ही ग्लुटन फ्री आणि हेल्दी नाचणीची भाकरी करून पहा. हे पहा, आता भाकऱ्या इथे छान तयार झाल्या आहेत. इथे ना मी नाचणीच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी भोपळ्याच्या पानांचे गरगट केले आहेत. रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा, नक्कीच दाखवेन. ही भाकरी तर कुठल्याही भाजीबरोबर छानच लागते, पण या भोपळ्याच्या पातळ भाजीबरोबर तर अगदीच अप्रतिम अशी ही भाकरी लागते. पहा, आता भाकरी आणि भाजी तयार झाली आहे. ती आता मी सर्वसुद्धा केली आहे. पहा किती मस्त दिसत आहे ना, नाचणीची भाकरी आणि भोपळ्याच्या पानांचे गरगट. पहा, भाकरी किती मऊ लुसलुशीत झाली आहे आणि ही भाकरी अगदी संध्याकाळपर्यंत अशीच मऊ लुसलुशीत अशी राहते. आणि ही नाचणीची भाकरी पौष्टिक तर आहेच, पण चवीलासुद्धा तितकीच सुंदर अशी लागते. पूर्वी तर बरेचसे जण नाचणीची भाकरी खात नसत, पण आता नाचणीचे फायदे लक्षात घेऊन आता भाकरी सगळेच खायला लागले आहेत. अशी ही नाचणीची भाकरी मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. अशा झटपट, साध्या, सोप्या आणि हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की फॉलो करा. आणि ही माझी भाकरी करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणखीन बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल. आणि ही रेसिपी तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा कोण नवीन शिकणारे असतील यांच्यामध्ये शेअरसुद्धा करा. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.